राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी MPC एक्झाम मंत्रा एक युनिक पद्धतीने आरंभ नावाने एक प्रोग्राम त्या ठिकाणी आणलेला आहे। आरंभचे मेनली 3 पार्ट त्या ठिकाणी आहेत जे पेड स्वरूपात आहेत। बाकी लॉ जे आहे लाईव्ह आन्सर रायटिंग जे आपलं फ्री असणार आहे तर ते सगळ्यांसाठीच ओपन असणार आहे। जे पेड 3 इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल आपण ब्रीफली एक डिस्कस करूया। पहिलं जे आहे तर ते आहे मॅप म्हणजे काय तर मेन्स असेंट प्रोग्राम ज्या ठिकाणी आपण काय करणार आहे तर MPSC चा जो सिलेबस आहे मेन्सचा दिलेला तो आपण लेक्चरच्या स्वरूपामध्ये कव्हर करणार आहे। पहिली गोष्ट लक्षात घ्या मॅप जे आहे तर मेन्स असेंट प्रोग्राम हा सिलेबसचे लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये आपण जवळपास एक 100 दिवसांमध्ये लेक्चरचे दिवस म्हणला 100 लेक्चरचे दिवस जे आहेत याच्यामध्ये आपण सिलेबस कव्हर करणार आहे। दुसरं जे अभ्यास मित्र सेशन बेस्ड मेंटरशिप म्हणजे पर्टिक्युलरली ऑप्शनल साठी आहे। ऑप्शनल साठी काही लेक्चर्स आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण तो कव्हर करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सगळ्यांना लागणारच आहे असं म्हणजे सराव मेन्स सिरीज एक एक आपण गोष्ट त्या ठिकाणी बघून घेऊया। आता जर इथं आपण बघितलं तर आरंभ मधला जो पहिला पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा तो आहे मॅप मेन्स असेंट प्रोग्राम। तर हा चालू होतोय 23 नोव्हेंबरला। याचे ऍडमिशन ऑलरेडी चालू झालेत, काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन पण घेतलेले आहेत। तर ऍडमिशन घेताना काय अडचण आली किंवा त्याच्याविषयी काय माहिती पाहिजे तर जो आपला ऑफिसचा नंबर दिलेला आहे त्या ऑफिसच्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता। बघा 8983537381 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून ऍडमिशनच्या संदर्भात इन्क्वायरी किंवा बाकी डिटेल्स त्या ठिकाणी बघू शकता। आता हे ऍपवर पण आपलं जे मेड सिंपल ऍप आहे त्याच्यावर पण बॅच अवेलेबल झालेले आहे। ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये आहे पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मला ऑनलाईनचाच कल त्या ठिकाणी बघायला मिळतोय। तर ह्या प्रोग्राम मध्ये मेनली काय असणार आहे तर लेक्चर्स असणार आहेत त्याच्यामध्ये आपण सिलेबस कव्हर करणार आहे। आता लेक्चर घेण्यासाठी कोणकोणते तो अवेलेबल आहे एसे आणि इथिक्स हे मी स्वतः म्हणजे डॉक्टर अजित काकडे आता तुम्ही माझे UPSCचे मार्क इथं आपण दिले नाही पण माझे UPSC जर मार्क बघितले 136 एसेला आहेत 116 इथिक्सला आहेत आणि 272 मार्क त्या ठिकाणी अँथ्रोपॉलॉजीला आहेत। तर हे पण त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीनं मी अभ्यास केला होता मला ज्या गोष्टींचा फायदा झाला होता आणि पुढे येणाऱ्या पहिल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या मेन्स मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने फायदा करून घेता येईल या सगळी आपण अनुसार चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत या लेक्चरच्या माध्यमातून। त्या GS2 साठी नामदेव सर आहेत, GS2 आपण ओपन करतोय ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच मी। तर नामदेव सर जे आहेत त्यांचा 7-8 वर्षापासूनचा मागचा PSR असेल किंवा कॉन्स्टिट्यूशन पॉलिटीचा भाग असेल गव्हर्नन्स असेल शिकवण्याचा अनुभव आहे। प्रवीण सरांना प्रिलिम्स पासून तुम्ही सगळेजण ओळखता, मॅप बेस्ड एकदम चांगल्या पद्धतीने जिओग्राफी घेतात। प्रफुल्ल सरांचा हिस्ट्रीचा प्रचंड त्या ठिकाणी अनुभव आहे तो तुम्ही बघितलाय। शुभम सर जे सोशॉलॉजी आणि इंडियन सोसायटीला अवेलेबल आहेत। प्रोफेसर सुशेन सर मुंबई युनिव्हर्सिटीचे आहेत ते आपल्याला इकॉनॉमीसाठी आहेत। आणि डॉक्टर पृथ्वी सर जे आहेत तर एन्व्हायरमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिझास्टर मॅनेजमेंट इंटरनल सिक्युरिटी एसे एथिक्स माझ्याकडेच आहे। हा GS चा आपला आहे। महत्वाचं काय की आपण 100 दिवसामध्ये म्हणजे 100 दिवसामध्ये लगातार 100 नाही तर 100 चे प्रोडक्टिव्ह दिवस आहे कारण आपण मोस्टली जे लेक्चर्स घेतोय ते मंडे टू फ्रायडे घेतोय। तुम्हाला सॅटर्डे संडेला ऑप्शनलची टेस्ट सिरीज असेल बाकी टेस्ट सिरीज असेल काय रिव्हिजन असेल ही करता यावी त्यामुळे कंटिन्यू लेक्चर आपण ठेवलेले नाहीत। तर मंडे टू फ्रायडे लेक्चर्स असतील सोबतच उत्तर लेखनाचा सराव याचे डेमो वेळोवेळी युट्यूबवर मी टाकलेत की लेक्चरच्या दरम्यान समजा फेडरलिझमचं नामदेव सरांनी जे लेक्चर घेतलं फेडरलिझमवर 1-2 प्रश्न कसे येऊ शकतात त्याचं त्या ठिकाणी बेसिक तुम्हाला सांगितलं जाईल की इथं प्रश्न कसा येतो तो कशा पद्धतीने लिहिला पाहिजे। आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात युनिक गोष्ट जी आहे आपली ती म्हणजे तुम्हाला माइंड मॅप रिव्हिजनसाठी दिला जाईल प्रत्येक टॉपिकचा जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक एका ठिकाणी अगदी एक 10 ते 15 सेकंद म्हणा शेवटी तो रिवाइज झाला पाहिजे किंवा फार तर फार 1 मिनिटामध्ये रिवाइज झाला पाहिजे। आता ह्या मेन्सच्या सिलेबसच्या लेक्चरच्या बाबतीमध्ये आता 100 डेज आहे मी तुम्हाला सांगितलं ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही अवेलेबल आहे। मंडे टू फ्रायडे पण आपल्याला त्या ठिकाणी लेक्चर्स असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं एसेचं जे आहे तर मी स्वतः काय करणार आहे हे मिनिमम दिले 10 ते 15 मला जर वाटलं तर ते 20 पर्यंत 25 पर्यंत पण सेशन जाऊ शकतात। आपण नंतर थोडे छोटे सेशन्स घेऊन फक्त इंट्रोडक्शन कसं करायचं कन्क्लुजन कसं करायचं बॉडीमध्ये काय लिहायचं थिसिस स्टेटमेंट काय असतं आर्ग्युमेंट्स काय असतात काउंटर आर्ग्युमेंट्स काय असतात या अनुषंगाने सगळी डिटेलमध्ये आपण चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत। पेस्टल अप्रोच काय असतो अजून वेगळे अप्रोचेस काय असतात कशा पद्धतीने एसेला लिहिलं पाहिजे आणि एसेला मार्क कुठे पडतील कसे पडतील हे सगळं मी स्वतः त्या ठिकाणी एसे साठी अवेलेबल असणार आहे। त्यानंतर सुरुवात आपण GS2 न करतोय। बघा प्रत्येक गोष्ट आपली युनिक असते मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं GS2 न का करतोय प्रिलिम्सला आपण GS2 केलेला आहे। बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी सुरुवात केली आहे। पॉलिटी लिहायला अवघड जात नाही प्रिलिम्सला केलेलं आहे आपण आणि अगदी सोप्या पद्धतीने प्रश्न पॉलिटीमध्ये विचारले जातात सुरुवातीला तरी त्यामुळे ते आपल्याला कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे म्हणून आपण पॉलिटीने सुरुवात केली। मग GS1 कडे आपण वळूयात त्यात इंडियन हिस्ट्री वर्ल्ड हिस्ट्री सारखा नवीन पार्ट आहे बाकी जिओग्राफी आपण केलेलंच आहे हिस्ट्री आपण केलेलंच आहे।
त्यानंतर GS3 कडे आपण कोर इकॉनॉमी बऱ्यापैकी आपला झालेलाच आहे. बाकी त्यातला थोडाफार इंटरनल सिक्युरिटीचा पार्ट सोडला तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण होतं. इंटरनल सिक्युरिटी सोडलं तर परत डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला तिकडे होतं, क्रॉपिंग पॅटर्न होता, इकॉनॉमी पण होतं. आणि सगळ्यात शेवटी आपण इथिक्स घेतोय. का? कारण तुमचा तोपर्यंत एक बेस व्हावा, तुमचा कॉन्फिडन्स वाढवा आणि एकदम नवीन विषय ज्याच्याविषयी आपल्याला जास्त काही फार माहीत नाहीये त्या विषयाशी आपल्याला जुळून घेण्यासाठी, त्याचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला अंडरस्टँडिंग करण्यासाठी आणि फार याच्या पलीकडे जाऊन मी परत एकदा तुम्हाला सांगतो क्लिअरली, जर तुम्ही रिक्वेस्ट केली तर आपण इथिक्स परत मध्ये घेऊया. इव्हन डिसेंबरमध्ये पण काही सेशन्स आपण चालू करूया, त्याची काय अर्थ नाही. इथिक्ससाठी आपलं जे पुस्तक आहे ते लवकरच मार्केटमध्ये येईल. पुढच्या मला वाटतं 4-5 दिवसामध्ये पण येऊ शकतं किंवा फार तर फार सोमवारपर्यंत येऊन जाईल. त्या पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला परत काही करायचं नाही आणि त्या पुस्तकाच्या बेसिसवरच आपण पूर्ण लेक्चर्स त्या ठिकाणी इथिक्सचे घेणार आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपला GS1 जो आहे डेट पण आपण दिला साधारण 24 नोव्हेंबरला आपण चालू करतोय. 23 नोव्हेंबरला आपलं एक मेन ओरिएंटेशन लेक्चर ज्याच्यामध्ये बेसिक सगळं काय काय असणार आहे, कसं कसं असणार आहे सगळं डिटेल करणार आहे. 24 पासून ऍक्च्युअल लेक्चर चालू होतील. नंतर 22 डिसेंबरला इथे पण एक गोष्ट लक्षात घ्या, 17 डिसेंबर नंतर आपण 22 घेण्याचं कारण काय की तुम्हाला रिव्हिजनला वेळ मिळावा. फक्त लेक्चर संपवले आणि गोष्टी झाल्या, विषय काय झाला, प्रिलिम्सच्या नंतर अशी परिस्थिती हायबर्नेशन म्हणून जसं साप विप बाहेर येतात का, तो झालं मी आलो माझी बॅच माझी इथिक्स माझी GS2 सगळेजण एकदम सडनली आले आणि सेम तुम्हाला मी सांगतो हे परत गायब होणार. मेन्स जसे जवळ येणार तसे गायब होणार. प्रिलिम्स पर्यंत कोण होतं, आपण होतो. संध्याकाळी शनिवारी 6 वाजता आपण करंटचा मॅरेथॉन 2 तासात लेक्चर टाकलं, त्यातून 5 प्रश्न प्रिलिम्सला आले. विनाकारण येऊन टाइमपास केला नाही, पोरांचे मार्क वाढून दिले, रिझल्ट पर्यंत घेऊन गेलो. सगळ्यांना या ठिकाणी माहिती कशा पद्धतीने फीडबॅक आलेत. मेन्स मध्ये पण आपण तेच करणार. शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे. पेपरच्या आदल्या दिवशी पेपरच्या दिवशी पण असणार आहे. एक थोडक्यात 10-15 मिनिटांमध्ये पेपर कसा आला, पुढच्या पेपरला काय फायदा होणार आहे हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळं विचार करून डिसिजन घ्या, कुठलं पण घ्यायचं असेल. जे परत एकदा तुम्हाला ते मॉड्यूल खेळू नका. जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल, लिस्टमध्ये नाव पाहिजे असेल तर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने एका ठिकाणी सगळं करावं लागेल. ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण MPSC एक्झाम मंत्राने आपली टीम त्या ठिकाणी करते. इथं रिव्हिजनसाठी वेळ दिला, काय होतं लेक्चर केले आणि रिव्हिजन केलं नाही तर ते सगळं उडून जातं. जसं मी म्हणतो एकदम आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये. तर तुम्हाला रिव्हिजन करणं फार गरजेचं. प्रत्येक स्लॉट नंतर स्वतः मी डिझाईन केले. 22 नंतर 14 जानेवारी, 14 नंतर 19 जानेवारीला परत तुम्हाला काय करता येईल, रिव्हिजन करता येईल. परत 19 जानेवारी तर 12 फेब्रुवारी, इकडे 16 फेब्रुवारी परत तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजन करता येईल. आणि 11 मार्च नंतर परत आपल्याला जे काही 15 मार्च पर्यंत बऱ्यापैकी ह्या विषयाचं म्हणजे 15 मार्च पर्यंत तुमचा सर्व सिलेबस त्या ठिकाणी कव्हर केला जाईल. याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगतो काही मिसलिनियस टॉपिक असतील जे डिटेलमध्ये घेतले नसेल त्याचा 5 दिवसाचा बफर आपण परत 20 मार्च पर्यंत बऱ्यापैकी सेशन्स कव्हर करू. म्हणजे तुमच्या कंपल्सरी पेपर पर्यंत तुम्हाला परत एकदा 10 दिवसामध्ये चांगली रिव्हिजन करून करता येईल. आणि परत एप्रिलमध्ये आपली खरं तर मेन परीक्षा चालू होणार आहे, त्यासाठी पण तुम्हाला तयार राहतील. वाटतं इथपर्यंत कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा किंवा मलाही फोन करू शकता किंवा ऑफिसमध्ये आपल्या येऊन भेटू शकता. त्यानंतर पुढचा जो आहे जो ऑप्शनलच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं, तर ऑप्शनलसाठी आपण आता एक विषय काय आहे, ज्यानं ऑप्शनलचं काहीच केलं नाही ना त्याला आता डिटेलमध्ये ऑप्शनल करत बसला तर GS ला फटका बसेल. त्यामुळे आपण इथं काय केलं की एक साधारण तुम्हाला 10 ते 15 सेशन्स किंवा लेक्चर्स त्या ठिकाणी आपण ऑप्शनलचे महत्वाच्या टॉपिकला, जसं जिओग्राफीमध्ये पर्स्पेक्टिव्ह ऑन ह्युमन जिओग्राफी, अँथ्रोपॉलॉजी मधला चॅप्टर नंबर 6 जो आहे आपला जो थेअरीचा पार्ट आहे तो आपण त्या ठिकाणी घेऊया. हिस्ट्रीमध्ये बघितलं तर वर्ल्ड हिस्ट्रीचा काही पार्ट आहे त्याच्यावर काही लेक्चर घेता येतील. PSIR मध्ये थेअरीचा पार्ट आहे तो नामदेव सर घेतील. सोशॉलॉजीमध्ये पण थेअरीचा पार्ट आहे तो शुभम सर घेतील. सोशॉलॉजीमध्ये पण मी स्वतः असणार आहे. जिओग्राफीमध्ये पण मी असणार आहे. जिओग्राफी पर्टिक्युलर पेपर 2 ला, सोशॉलॉजी पेपर 2 ला काही ठिकाणी मी असणार आहे. जो काही माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे, ज्यानं मार्क वाढलेत, ज्यानं मार्क पडू शकतात, माझ्या मित्रांचे माझे स्वतः सगळे एक्सपिरियन्स त्या ठिकाणी आपण वापरणार आहे. आणि आपला आन्सर बाकीच्यांपेक्षा कसं वेगळं असणार आहे, कसं मार्क वाढून देणार आहे याचा 100% प्रयत्न आपण वेळोवेळी लेक्चर असेल किंवा टेस्ट सिरीज मध्ये असेल आपण करणार आहोत. तर ही ऑप्शनलसाठी मेंटरशिप बॅच आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1-to-1 गायडन्स पण मिळेल आणि वेगळ्या टेस्टच्या माध्यमातून आपण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे लेक्चर स्पेसिफिकली वेगळे झाले आणि याच्या व्यतिरिक्त आपण टेस्ट सिरीज मध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी टेस्ट घेऊन त्या माध्यमातून डिस्कशन आपण करणार आहे. तर आपल्याकडे अवेलेबल आहे PSIR नामदेव सर घेतील, जिओग्राफी प्रवीण सर घेतील, सोशॉलॉजी शुभम सर घेतील, हिस्ट्री प्रफुल सर घेतील आणि अँथ्रोपॉलॉजी स्वतः मी त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणजेच डॉक्टर अजित काकडे मी स्वतः अँथ्रोपॉलॉजी त्या ठिकाणी घेणार आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचे काय असणार आहे, लेक्चर्स ऑन इम्पॉर्टंट टॉपिक्स, सिंपल अँड क्लिअर एक्सप्लेनेशन ऑफ ऑल PSIR. समजा PSIR सारखा एखादा विषय आहे किंवा याचे
आपण डायरेक्टली करणार आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जी आहे ती आपण लाईव्ह लेक्चरमध्ये करून घेणार आहे. टेस्ट सिरीज विथ इव्हॅल्युएशन अँड फीडबॅक याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असणार आहे. याच्यानंतर जी सगळ्यांना गरज पडणार आहे ऑप्शनल कुठला असो काय असो ती म्हणजे टेस्ट सिरीज. जसं आपल्या आखाडा टेस्ट सिरीज मधून रिफ्लेक्शन बघायला मिळाले किंवा विद्यार्थ्यांचे फीडबॅक आले की खूप क्वालिटी टेस्ट आहे, त्याच पद्धतीने आपण याही ठिकाणी करणार आहोत की एक क्वालिटी टेस्ट प्रेडिक्शन बेस्ड त्या ठिकाणी असणार आहे. यातून माझे असं म्हणणं आहे की जवळपास एक 90% पर्यंत प्रश्न याच्यातूनच आले पाहिजे, यालाच टच झालेले पाहिजे. 90% प्रश्न ह्या टेस्ट सिरीज मधून त्या ठिकाणी लिंक म्हणजे हा जयद्रथ हा सूर्य जो आपण व्हिडिओ सिरीज बनवतो ती मेन्स नंतर आपल्याला 100% बनवता येईल याची मला अपेक्षा त्या ठिकाणी आहे. मेन्स टेस्ट सिरीज मध्ये मेनली मी असणार आहे स्वतः आणि सिव्हिल्स डेलीची टीम त्या ठिकाणी असणार आहे. सिव्हिल्स डेलीची टीम इथे आपण काय करतोय तर साधारणतः 24 टेस्ट आपण डिझाईन केल्यात. बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंगवर काही लेक्चर्स असणार आहेत. तज्ञांकडून पेपर इव्हॅल्युएशन जवळपास 3 लेअर मध्ये पेपर इव्हॅल्युएशन असेल. मार्केटमध्ये युपीएससी मध्ये पण हे कोणी करत नाही, युपीएससीच्या क्लासेसवाले, पण युपीएससी स्वतः धोलपूर हाऊसवाली युपीएससी स्वतः 3 लेअर मध्ये पेपर चेक करते. हे सगळं डिटेलमध्ये त्यांनी कोर्टामध्ये एक्सप्लेन केलं होतं. ती पूर्ण प्रोसेस मला माहिती आहे. त्याच धर्तीवर आपण इथं करणार आहे बेटर इव्हॅल्युएशन की तुम्हाला चांगल्या पद्धतीने फीडबॅक मिळावा. मेंटर्स रिटर्न आन्सरचे मॉडेल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. स्वतः सिव्हिल्स डेलीची जी टीम आहे ती आन्सर स्वतः लिहून तुम्हाला दाखवेल अशा पद्धतीने आन्सर लिहायचं असतं. असं जगामध्ये कोणीही करत नाही. ते आपण पहिल्यांदा एमपीएससी मध्ये करत आहोत, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यानंतर मराठी आणि इंग्रजी बायलँग्वेज मध्ये मॉडेल आन्सर्स आपल्याला मिळणार आहेत. नवीन पॅटर्नला अनुसरून प्रेडिक्शन बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला मी आधी सांगितलं तसं टेस्ट सिरीज चालू होते 3 नोव्हेंबरला. का 3 नोव्हेंबरला? 24 नोव्हेंबरला आपले पॉलिटीचे लेक्चर चालू होतील आणि पॉलिटीचे जे लेक्चर्स होतील त्यालाच अनुसरून आपली टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे तुम्हाला 30 तारखेला काय लिहायचं हे 24 तारखेपासून तर तुम्ही त्या ठिकाणी 27 तारखेपर्यंत जे शिकणार आहात तेच तुम्हाला त्या ठिकाणी 30 तारखेला लिहायचं आहे. त्यानं तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि तुम्हाला लिहिता पण येईल. आणि याचं सगळ्यात महत्वाचं एक बेसिक वैशिष्ट्य जे आहे जे इतर कुणीही करणार नाही आणि मला वाटतं आतापर्यंत युपीएससी मध्ये पण हा एक्सपेरिमेंट कोणी केला नाही, तो माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स सगळा वापरून मी करतोय. तो म्हणजे पहिली जी टेस्ट आहे ती फक्त 5 क्वेश्चनची असणार आहे. आपण पहिली टेस्ट 5 क्वेश्चनची का ठेवली? सुरुवातीला सगळ्यांना जास्त लिहिता येत नाही. दुसरी टेस्ट जी आहे ती 10 क्वेश्चनची, तिसरी 15 आणि चौथी जी आहे 20. असा एक पेपर आपला इथे कंप्लीट होतो. आणि परत तेच पेपर 2 आपण का चालू करतोय? पॉलिटी आपल्याला प्रिलिम्स झालेले आहे, पॉलिटी आपल्याला ओळखीचं आहे, पॉलिटी आपल्याला लिहिता येतं म्हणून. त्यानंतर GS1 परत तेच 5 क्वेश्चन, 10 क्वेश्चन, 15 क्वेश्चन, 20 क्वेश्चन. आणि एसएची टेस्ट जी आहे ज्या दिवशी 5 क्वेश्चन त्या दिवशी एसए लिहायला काय अडचण नाही, ज्या दिवशी 15 क्वेश्चन आहे त्या दिवशी एसए लिहायला काय अडचण नाही. आणि एवढ्या आपण 15 दिवसामध्ये एसएची चांगली तयारी करू शकतो. आपण थीम वाईज एसएला जाणार आहोत, पर्टिक्युलर थीमवरचेच एसए तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्याच पद्धतीने GS3 असेल आणि त्याच पद्धतीनं GS4 असेल. अशा पद्धतीने आपली सरावची जी मेन्स टेस्ट सिरीज आहे तर ती चालू होणार आहे 30 नोव्हेंबरला. याचे पण ऍडमिशन्स त्या ठिकाणी चालू झालेत. ऍपवर पण आहे किंवा तुम्ही ऑफिसवर पहिले फोन करा, तुम्हाला ते प्रोसेस समजावून सांगतील कशा पद्धतीनं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं. आणि त्याचे ऍडमिशन आता ऑलरेडी चालू झाले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही सांगू शकता. फक्त तुम्हाला 1-2च गोष्टी सांगेल. जोपर्यंत तुम्ही रायटिंग सुरू करणार नाही तोपर्यंत तुम्ही गॅजेटेड क्लास 1 क्लास 2 पुढे येणाऱ्या काळामध्ये होणार नाही, ही गोष्ट निश्चित आहे. ती पाहिजे तर इथं करा किंवा कुठेही करा, मला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. फक्त करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की 23 मेन्स दिल्या 50 मेन्स दिल्या. मेन्स दिल्याचा अर्थ एकच असतो की तुमची प्रिलिम्स क्लिअर झालेली आहे. तुम्ही मेन्स जास्त दिल्या याचा अर्थ तुम्हाला मेन्स कशी क्लिअर करायची हे माहित नाही. एवढ्या मेन्स देऊनही तुम्हाला मेन्स कळलेली नाही. कोणी जर फक्त मेन्स दिल्या म्हटलं ना तुम्ही समजून घ्यायची फक्त प्रिलिम्स चांगली आहे. लॉजिकल डिडक्शन, एकदम लॉजिकल डिडक्शन. त्यामुळे भूल थापांना पडू नका, ऍडव्हर्टाईजच्या मागे जाऊ नका. ज्यांना युपीएससीचा एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी युपीएससी मध्ये मार्क काढलेत आणि ज्यांना पुढे येणारे एमपीएससीचं थोडंफार नॉलेज आहे किंवा एमपीएससी पॅटर्न बद्दल माहिती आहे, एमपीएससी कशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम करू शकते. 1-2 वर्ग जे आहेत की डायरेक्ट दिल्लीचे आलेले क्लासवाले काय करतात, जसं सिव्हिल्स डेलीने खूप स्मार्टली खेळलं, आपल्यासोबत कोलॅबरेट केलं, कारण त्यांना माहिती आहे हे इन्स्टिट्यूट आहे, याला एमपीएससी बऱ्यापैकी चांगली कळते आणि इथंच आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगलं देता येऊ शकतं. फक्त युपीएससीचं मॉडेल कॉपी पेस्ट केलं, जसं प्रिलिम्सला गेम झाला, खूप जणांनी म्हणलं युपीएससी धर्तीवर पेपर येईल, अजिबात आला नाही. तसाच मेन्सचा पेपर हा एमपीएससीच्याच धर्तीवर येईल, युपीएससीच्या नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी पक्की करा आणि जिथं घ्यायचं तिथं ऍडमिशन घ्या, पण लवकर घ्या आणि तयारीला लागा. बाकी तुम्हाला पुढच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. परत तुम्हाला मी तेच सांगेल, जर काही अडचण आली तुम्ही या नंबरवर फोन करा. मी आहे, आपली टीम एमपीएससी एक्झाम मंत्र आहे, ती तुमच्यासोबत होती, आहे आणि राहील. सो थँक्यू सो मच and all the very best my dear friends. Jai Hind, Jai Maharashtra.